योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असून दापोली पंचायत समितीत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास दापोली तालुका शिवसेना संपर्क प्रमुख प्रदीप विक्रम जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला। प्रदीप जाधव पुढे म्हणाले की नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेशदादा कदम हे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांना स्थान मिळाले। गृह व महसूल राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत। योगेशदादा कदम यांच्या रूपाने दापोली मतदारसंघाला 49 वर्षांनी मंत्रिपद मिळाले। दापोली विधानसभा मतदारसंघ हा 1999 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे। दापोली विधानसभा मतदारसंघातील जनता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत होती। त्यामुळे ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे शिवसेना कायम सत्तेत राहिली। शिवसेनेच्या विभाजनानंतर योगेशदादा कदम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली। योगेशदादा कदम यांना रामदासभाई कदम यांचा आक्रमक वारसा लाभला आहे। दापोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या खूप महत्त्वाचा तालुका आहे। दापोली शहर, हरणे बंदर, आंजर्ले, दाभोळ, चिखलगाव अशी महत्त्वाची पर्यटन स्थळे दापोली मतदारसंघात येतात। कोकण कृषी विद्यापीठ दापोली शहरातच आहे। महाराष्ट्रातील पर्यटक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दापोलीत मोठ्या संख्येने येतात। गेली 6 वर्ष योगेशदादा कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली, खेड आणि मंडणगड या तीनही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप काम केले आहे। आता राज्यमंत्री म्हणून काम करीत असल्यामुळे दापोलीचा विकास आणखी जोमाने सुरू आहे। त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील जनता योगेशदादांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे प्रदीप जाधव म्हणाले। योगेशदादांना मत म्हणजे विकासाला मत, असा ठाम विश्वास दापोली विधानसभा मतदारसंघातील जनतेला आहे। आता होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 6 आणि पंचायत समितीचे 12 असे सर्व 18 उमेदवार शिवसेनेचेच निवडून येणार आणि दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असे प्रदीप जाधव म्हणाले। शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी दापोलीतील जनता निवडून देईल असा मला ठाम विश्वास आहे, असे सांगतानाच दापोली तालुक्यातील मुंबई आणि ग्रामीण भागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक नियोजनबद्ध पद्धतीने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत, असे प्रदीप जाधव म्हणाले।